मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 जाहीर करण्यात आलं। या धोरणांतर्गत बायोगॅस प्रकल्प पीपीपी हायब्रिड अन्युइटी तत्वावर राबवण्यात येणार आहेत। यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे। हे प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने या वर्षासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली असून घनकचऱ्याचं पर्यावरणपूरक व्यवस्थापन होणार असून हरितगृह वायू उत्सर्जन कमी होणार आहे। राज्यातील 7 आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला। यानुसार या पदावरील शिक्षकांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार आहेत। राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्यासाठी अधिसूचना काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली। सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी इथं आयटी पार्कला जमीन देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला 42.55 हेक्टर जमीन देण्यात येणार आहे। यामुळे सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार असून युवकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत। काँग्रेस पक्षाचा महिलांविषयीचा दृष्टिकोन पूर्वीपासूनच विरोधी